जरी असलो, आपण शिवयोग जरी ऐकत असलो, त्रिकाललिंग पूजाही करत असलो, तर आप्पा आमचे म्हणायचे सावध, सावध व्हा, स्वतःकडे पहा. हे सांगण्यामध्ये आप्पाला आम्हाला निरंतर सावध करायचं होतं. सावध राहा म्हणण्यामध्ये आप्पाला काय म्हणायचं होतं? तुम्ही सावध राहा, तुम्ही काहीही करत नाही, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने चालतो आहे, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने बोलतो आहे, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने ऐकतो आहे, तुमचा प्रत्येक श्वास परमात्म्याच्या सत्तेनं चालतो आहे, तुमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका भगवंताच्या सत्तेनं चालतो आहे, याची आठवण ठेवा, म्हणजे सावध राहा. असा आप्पा प्रत्येक प्रवचनातून म्हणायचे. सावधान, स्वतःकडे पहा. स्वतःकडे पहा म्हणजे हृदयातल्या परमात्माकडे पहा. तो खूप सुंदर आहे. सुंदर रूपाचे पाहिले पाखरू, भव सिंधू तारू सापडले. हिर्यासारखे तेज मनोहर, त्याच्या अंगावर 5 रंग. संत त्या सुंदर परमात्म्याचं स्वरूप आपल्या अनुभवातून सांगतात. पुढं आप्पा म्हणतात, अहंकारामध्ये गुरपडून पडल्याने जीवाला जडत्व येते आणि तो पुण्याधिक क्षीण पाप झाला म्हणजे तो पिंड म्हणवतो. असा जडत्व आलेला जीव शिवयोग शास्त्र ऐकायला कधी येतो म्हणतात आप्पा? बहुजन्मकृत पुण्य, अनंत जन्मामध्ये त्याचं जे पुण्य झालेलं आहे, शिवभक्ती केलेली आहे, अनंत जन्मीच्या गाठी सुकृत, तोची शिवभक्त होय पहा, असं शिवदास माऊली शिवपाठात सांगतात. आप्पा इथंही म्हणतात, बहुजन्मकृत पुण्य प्रक्षिणो पाप पंजराहा. अनंत जन्माच्या पुण्याईनं त्याच्या पापाचा क्षय झाला आणि शुद्ध अंतकरणो देही, त्याचं अंतकरण शुद्ध झालं आणि शुद्ध अंतकरणाचा साधक पहाट उठल्या उठल्या मठामध्ये गेला. मठामध्ये जाऊन मठातल्या तुट्टीच्या घरून स्नान पूजा करून मठामध्ये गेला. मठातल्या तुट्टीनं
आतली गोष्ट कळते. अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. मग त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर चांगदेवासारखा सिद्ध 2400 वर्षे तपश्चर्या केला. त्या तपश्चर्यानं सिद्धी प्राप्त झाली. वाघ आला त्याला बसून प्रवास करायला, साप आला त्याच्या हातात चाबूक व्हायला. पण तपश्चर्या आपण कशासाठी करत होतो हे चांगदेव विसरले आणि त्या सिद्धीमध्ये रममान झाले. बघा, मला फिरायला बसायला वाघाचं वाहन आहे, हातात माझ्या सर्पाचा चाबूक आहे, असा सिद्धीचा अभिमान आला आणि स्वस्वरूपापासून लांब झाला. कशासाठी आपण निघालो आहोत? करणे चला ता शिव भजन, ओटने लगा कपास. एक साधक कुठं निघाला? भगवंताच्या दर्शनाला निघाला. आता आपल्याकडे काहीच नाही. देवा, तुझ्या दर्शनाला निघालेलो आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, धन नाही, संपत्ती नाही, आरती करायला वाती नाहीत, त्या वातीला भिजवायला तूप नाही, काहीच नाही. मग निघाला देवाच्या दर्शनाला आणि वाटमध्ये कापसाचं शेत होतं. त्या कापसाचं शेत, कापसाचं त्या शर्टाला वरी केला आणि जेवढा जमल तेवढा कापूस घेतला, देवाला वातीत लावावं. कापूस घेऊन निघाला. पुढं जाता जाता त्याला विचार आला, रे नुसत्या वाती करून का करू, थोडा प्रसाद घेतलं तर बरं होईल. म्हणून तो कापूस त्यानं विकला आणि खडीसाखर घेतली प्रसादाला. खडीसाखर घेतली. पुन्हा विचार आला, नुसती खडीसाखर घेऊन का करावं, उदबत्ती घेऊ. आणि पुन्हा अजून कापूस गोळा केला, कापूस विकायला चालू केला. असं करता करता कापसाचा मोठा व्यापारी झाला आणि त्या कापसाचा उद्योग करता करता खूप श्रीमंत झाला आणि तो देवाकड दर्शनाला जायचं विसरून गेला. तस भगवंताच्या कृपेनं आम्हाला जर संसारामध्ये धन प्राप्त झालं, संपत्ती प्राप्त झाली, ही धन संपत्ती पदवी ही सगळं भगवंताची कृपानं मिळालेली आपल्याला ही सिद्धीच आहे. मग आम्ही ह्या सिद्धीमध्ये अडकून जर देवाला विसरलो, गुरुला विसरलो, तर आम्ही आमच्या स्वरूपाला जाणून घेणार नाही. तर पहिला आणव काय सांगतात? सिद्धी, सिद्ध आणव. तुम्हाला आम्हाला सिद्धी मिळाली आहे का नाही हो देवाच्या कृपेने? कुणाकडे धनाची सिद्धी आहे, कुणाकडे विद्येची सिद्धी आहे, कुणाकडे पदाची सिद्धी आहे. सिद्धी मिळाली आहे का नाही सांगता येईल कुणाला? बोलत चला. आपल्याकडे जे धन, वैभव, संपत्ती आहे, कुणाची कृपा आहे? त्या ईश्वराची कृपा आहे. मग ज्यानं कृपा केलं त्याला जर आपण विसरलो तर कसं होईल? तर आम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. पुढं म्हणतात, त्याज्य मानवा मल. यामध्ये आप्पा काय सांगतात? शरीराधिकामध्ये आत्मबुद्धी, जीवामध्ये आत्मत्व धारणा. शरीरा म्हणजे आत्मत्व भावनेविषयी परमरश्यात माऊली खूप सुंदर सांगतात. मी जीव असेही कुबुद्धी, ब्रह्म भावना नाटवे कधी, कुकर्माचा सांगाती कुबुद्धी निधी. खूप सुंदर सांगतात. मी देह अशी ही कुबुद्धी आहे, मी जीव आहे म्हणतो, मी देह आहे म्हणतो आणि स्वतःच्या पूर्ण स्वरूपाचा विसर पडतो. हा आहे त्याज्य माना नवमल. शरीराधिकामध्ये आत्मबुद्धी. शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो. केस काळे झाले, केस पांढरे झाले की ते केस काळे करण्यासाठी खटाटोप करतो.
इकडं म्हाताराही हो वाटत नाही आणि एसटी मध्ये फुगट प्रवास करावा म्हणून नकली 65 वर्षाचं कार्डही काढतो. इकडं तर वाटतं देवानं मला तरुण ठेवावं आणि दुसरीकडं 65 वर्षे झाल्यात म्हणून डुप्लिकेट बसचं प्रवास करतो. ही पैसे कुणासाठी वाचवायचे? स्वतःला जीव समजणं, देह समजणं आणि पैसे वाचून माझ्या लेकरा बाळाला होतील असा भाव ठेवणं. याला काय म्हणतात? त्याज्य. हे त्यागण्यायोग्य आहे. मानवा नवमल. स्वतःला मानव समजणं, देहधारी समजणं आणि खोट वागणं, लबाडीनं जीवन जगणं आणि बंधनात पडणं. तिसरं आहे गुणानवमल. गुणानवमल म्हणजे अप्पा सांगतात अहम भावना. जेव्हा हा जीव सत रज तम गुणाच्या प्रभावाखाली येतो, त्यावेळेस सत्वगुणाच्या प्रभावी खाली आला तर त्याला अहंकार येतो. मी मोठा भक्त आहे. थोडं कीर्तन सांगायला आलं, थोडं प्रवचन सांगायला आलं, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा ज्ञानी आहे, लोकांना माझ्या पाया पडलं पाहिजे, लोकांना मला नमस्कार केलं पाहिजे, पॉम्पलेट मध्ये माझं नाव छापलं पाहिजे, असा सात्विक अहंकार येतो. तो पूजा करतो. माझ्यासारखा पूजा करणार कोणी नाही. मी 3 टाइम स्नान करतो, 3 वेळा पूजा करतो. माझ्यासारखा भक्त कोणी नाही, माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. हा सात्विक अहंकार येतो आणि जीव या गुणाच्या मलामध्ये बंधनात पडतो. पुन्हा रजोगुणी. एखाद्याला ईश्वर कृपेने संपत्ती प्राप्त झाली तर तो मी श्रीमंत आहे, माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही, माझ्यासारखा दानी कोणी नाही. एखाद्याला पद येतं, त्या पदाचा तो अहंकार बाळगू लागतो. हे रजोगुणाचा प्रभाव आला. आणि तमोगुण. तमोगुण म्हणतो हे का वय आहे का देव पूजा करीत बसायचं? खा प्या मजा करा, मस्त राहा. निवांत झोपणावनी उठले 5:30ला, का पाठ करूयात की का नाही की आपणही झोपणार आणि दुसऱ्यालाही झोपू देणार. हे तमोगुणाखाल्या प्रभावाचा माणूस म्हणतो. आणि एक एक वेळेस तर असा म्हणतो माझ्या एवढा वाईट माणूस दुसरा कोणी तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि ह्या रज तम सत या त्रिगुणाच्या प्रभावाखाली पडतो. चिन्मय मुद्रा सांगितलेली आहे. चिन्मय मुद्रा म्हणजे आपल्या अंगठ्याला तर्जनी लावणं आणि मध्यमा, अनामिका आणि करंगुळी 3 बोट खाली करणं, चिन्मय मुद्रा. हे चिन्मय मुद्रा आपल्याला काय सांगते? अंगठा हा परमात्मा आहे आणि तर्जनी ही जीव आहे. अंगठा हा गुरु आहे आणि तर्जनी ही शिष्य आहे. या तर्जनीनं ह्या 3 बोटाची संगती सोडायची आहे, सत्व रज तम 3 गुणाची, आणि परमात्म्याला शरण जायचं आहे, सद्गुरूला शरण जायचं आहे. आणि गंगेनं जसं सागर व्हावं तसं जीवानं शिव व्हावं. हे चिन्मय मुद्रा समजली. मांडी घालून बसायचं आहे आणि पहिलं बोट तर्जनी अंगठ्याला लावायचे आहे, 3 बोट खाली सोडायची आणि सद्गुरुनाथाचं ध्यान करायचं आहे. अप्पा मी तुम्हाला शरण आलो आहे. माझे मी सत्व रज तम 3ही गुण सोडलेलो आहे. तुम्हीच माझे करते करविते आहात. पुढं माऊली सांगतात योगानवमल. 4 मल झाले, आता 5वा मल आहे योगानवमल. प्राणायामाद्वारे योग सिद्धी होते. योग साधना करतो आणि योग साधना केल्यानंतर मी योगी आहे असा अहंकार बाळगतो. अहंकार हा खूप सूक्ष्म आहे. ते भक्ताला सोडत नाही, ज्ञानाला सोडत नाही, सिद्धाला सोडत नाही आणि योग्यालाही सोडत नाही. प्राणायामाची साधना करता प्राणायाम बीज तयाचे भूषण.
आपल्या शिवपाठामध्ये सांगितलेलं आहे. कुणाचं भूषण आहे? योग्याचं भूषण आहे. प्राणायामाद्वारे त्याला 1 तास समाधी लागली. त्यावेळेस तो म्हणला, मी ध्यानी आहे, मला 1 तास समाधी लागली, मी योग करतो, मी तपश्चर्या करतो, 1 तास मी समाधीत राहतो. जोपर्यंत मी समाधीत राहतो तोपर्यंत अखंड समाधी अचळ स्वरूपी. समाधी कशी आहे? अखंड लागली पाहिजे. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमी शूळ पाणी समरावा तो. बसलेला असताना, झोपलेला असताना, जेवत असताना, रस्त्यानं चलत असताना एक आठवण ठेवली पाहिजे, भगवंतानं माझ्यासाठी प्रसाद तयार करून दिलेला आहे ताटातला. मी ज्वारी तयार केली का हो? नाही. मी डाळ तयार केली का? नाही. भाजी तयार केली का? नाही. भगवंतानं पाऊस पाडला आणि धरती मातेनं ते पीक उगवून दिलं आणि हजारो हातांनी ते माझ्यापर्यंत आलं आणि ताटात प्रसाद म्हणून आलं. त्या भगवंताचं नाम घेत मी प्रसाद ग्रहण करत आहे आणि माझ्या हृदयातला भगवंत खात आहे, अशी भावना असली पाहिजे. बसलेलो असताना, मी या पाटात बसलेलो आहे, भगवंताच्या सत्तेनं आप्पानं मला इथं बसवलेलं आहे, माझी इकडं शिवयोग ऐकण्याची माझ्यात प्रेरणा देणारे माझे गुरु माऊली आहेत, असा इथं पाटात बसण्याचा भाव असला पाहिजे. आणि रस्त्यानं चलताना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. आप्पा, तुम्ही माझा हात धरून मला चालवत आहात, असा भाव असावा. आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी समरावा तो. आपण प्रेमानं त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आईसा निज ध्यास लागता जागृती. आणि जागी असताना असा आपल्याला ध्यास लागला पाहिजे, उठल्यापासून झोपेपर्यंत आप्पा माझ्या सोबत आहेत, एक क्षणही त्यांचा मला विसर पडू नये. तुझे चरणी प्रीती जडो, तुझे विषय न आवडो. आप्पा, तुमच्या चरणावर माझं प्रेम जडावं. मला संसारातले दुसरे कोणतेच विषय आवडायला नको आहेत. ऐशे करी माझे चित्त, कृपा करुणी सतत. माझं चित्त तुमच्या चरणावर लावा, माझ्या चित्ताचं चिंतन तुमच्या चरणाचं होऊ द्या. ऐसा निज ध्यास लागता जागृती, स्वप्नीही स्मृती सहज राहे. मग दिवसभर जर दुसऱ्या मजल्यावर मठाच्या आप्पा जिथं बसत्यात झुल्यावर, तिथं आपण सगळे जायचं आहे. तिथं परमपूज्य गुरु माऊली त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलीनी पवित्र भस्म धारण केलेले आहे, कपाळावर कुमकुम लावलेला आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, दंडामध्ये सुगंधित फुलाची माळ आहे, मनगटावर सुगंधित फुलाची माळ आहे. माऊलीने पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर आहेत. आपण सर्वांनी त्या चरणावर पवित्र जलानं अभिषेक करायचा आहे. शिवाय नमा म्हणून भगवंताचं नाम घेत घेत माऊलीच्या चरणाला भस्म लावायचं आहे आणि माऊलीच्या चरणावर बिल्वपत्र, शिवाय नमः म्हणून बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. आणि अप्पाच्या चरणी साष्टांग नमस्कार करून अप्पाला प्रार्थना करायची आहे, हे अप्पा, आम्ही या संसार सागरात गटंगळ्या खाणारे जीव तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आमच्यावर कृपा करा. आम्हाला
शिवयोग शास्त्र सांगा. म्हणून माऊलीच्या चरणी आपण सर्वांनी शरणागती जाऊन गुरु माऊलीला प्रार्थना केल्यानंतर गुरु माऊली आपल्याला जीवाला शिव करणार हे शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. काल आपण आत्मा या विषयावर चिंतन करत होतो. अनादि अविद्या संबंधान तद अंशो जीव नामकाहा. जगातले सर्व सिद्धांत जीव, जगत आणि ईश्वर या तीन गोष्टीविषयी विचार करतात. आणि हा वीरशैव सिद्धांत म्हणतो एक एव शिव. शिव कसा एकमेव आहे. तो कसा साक्षात चिदानंदमय विभो. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. निर्गुणो निराकारो निर्विकल्पो निष्प्रपंचकाहा. तो निर्गुण आहे, निराकार आहे. त्याच्या ठिकाणी संकल्पही नाही, विकल्पही नाही. तो प्रपंचाची रचना करून तो निष्प्रपंच आहे. आणि एकोहम बहुश्यामी प्रजायः. मी एक आहे आणि मला अनेक व्हायचा आहे असा संकल्प करून त्याने अनेक देह धारण केले. तो विश्व प्रपंच रूपानं नटला. प्रत्येक देहधारी मानवाच्या हृदयातील चैतन्य म्हणजे शिव आहे. पण या शिवाला स्वतःच्या विराट स्वरूपाचा विसर पडला. विसर पडून तो स्वतःला शरीर मानू लागला आणि शरीराचं सुख दुःख हे माझच सुख दुःख आहे. शरीराचं जन्म मरण हे माझच आहे. अशा भावनेनं तो संसार सागरात गटंगळ्या खाऊ लागला. मग या जीवाला या संसार सागरात बांधणारे 5 कंचुक कोणते आहेत? आपल्याला आपल्यापैकी कुणाला सांगता येईल का? काल 5 कंचुकावर चर्चा झाली होती. कोणी सांगल का 5 कंचुक कोणते आहेत ते? आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत पुढे गेलो तर आपल्याला ग्रंथ समजणार आहे आणि आपला जीवभाव जाऊन शिवभावाची प्राप्ती होणार आहे. डॉक्टर ताई 5 कंचुक कोणते आहेत? ओम नमः शिवाय. जय गुरुदेव भाऊ. जय गुरुदेव. आपण ना 5 कंचुकाचं खूप छान वर्णन इथे लिहिलेलं आहे. ते खूप छान समजलं. इतके दिवस समजत नव्हतं मला. पण आपल्याच ह्याच्यातलं कला म्हणजे 5 कंचुक म्हणजे नंबर 1 कला, नंबर 2 विद्या, नंबर 3 राग, नंबर 4 काल आणि 5 नियती. आपण सांगितलं इथे की शिव हा अनंत आहे, सर्व शक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे. आणि असलेला हा परमशिव म्हणजे अनंत आहे, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ. पण तो मायेच्या प्रभावाखाली आला. मग हे पंचकंचुक म्हणजे
हे मर्यादा आहेत, 5 प्रकारच्या मर्यादा आहेत जीवाला. मग पहिली कला. कला म्हणजे काय? तर कर्तृत्वावर मर्यादा. शिव कसा आहे? तर सर्व करता आहे. पण आपण जीव कसे आहेत? तर जीवाला हे आवरण आल्यामुळे आपण आपल्याला स्वतःला कसं समजतो मनुष्य, की मर्यादित. म्हणजे म्हणजे मनुष्य आता फक्त काही ठराविक गोष्टीच करू शकतो. आपल्याला असं वाटतं, की हे येत नाही बाबा. आता आम्हालाच वाटतं, की एवढं ज्ञान नाही, तर मग आपण कसं सांगावं शिवयोगशास्त्र. काही असं म्हणजे आपण स्वतःला मर्यादित करून आपली कार्यशक्ती, कुठलंही कार्य करायचं असेल, तर आपण इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात, तर न्यूनगंड जे आहे ते मनुष्याला, जीवाला. पण शिव कसा आहे? सर्व करता आहे. सर्व तर ते तसं भाऊ कला. मग दुसरं विद्या. शिव आहे सर्वज्ञ. पण जीवाला आवरण आल्यामुळे तर त्यामुळे जीवाला काय वाटते, की हे ठराविक विषयांचे इंद्रियाद्वारे मिळणारे ज्ञान, एक विद्या. म्हणजे हे आता जास्त बोलण्यात येईल, मग वेळ जाईल असं वाटायला लागले भाऊ हा, मला. बर. हां, हां, हां. तर कला, कला म्हणजे सर्व कर्तृत्वान असूनही स्वतःला देह समजल्यामुळं मर्यादित होणं. दुसरं आहे विद्या, सर्वज्ञ असूनही स्वतःला अल्पज्ञ समजणं. मला काय कळतंय हो? कारण आपण स्वतः ज्ञान स्वरूप आहोत. आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळं अल्पज्ञ आहे, माझी बुद्धी किती चालणार, माझं मन किती विचार करणार, असा विचार करून विद्या कंचुकामुळे जीव मर्यादित होतो. तिसरं, हा पूर्ण तृप्त आहे, याला काही मिळवायची नाही, काही मिळवायची चिंता करायची गरज नाही आणि गमवायची भीती बाळगायची गरज नाही, कारण तो आनंद स्वरूप आहे, पूर्ण तृप्त आहे. असा शिव या देहाला मी समजून राग या कंचुकामुळे अनंत इच्छा करू लागला, हे मिळाल तर सुखी होईल, ते मिळाल तर सुखी होईल. आणि या इच्छेच्या कारणामुळं, वासनेच्या कारणामुळं, जन्माशी कारण वासना हे मूळ, सदा कळकळ जन्म खेपा. पुढचं तत्व आहे काल तत्व. आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही, पण स्वतःला देह समजल्यामुळं मी लहान होतो, तरुण झालो, म्हातारा झालो आणि आता मरणार आहे, अशी भीती बाळगून काल कंचुकात अडकतो. आणि शेवटचं कंचुक आहे नियती. तो सर्व व्यापक आहे. आत्मा कसा आहे? शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. सर्वत्र व्याप्त आहे. आप्पा, आपण जेवढे साधक इथं जमलेलो आहोत, तेवढ्या सर्व साधकाच्या तिथं गावात आहेत, त्यांच्या हृदयात आहेत. कारण त्यांच्यावर ही नियती तत्वाचा पगडा नाही. तसं आपल्यावरही नियती तत्वाचा पगडा नाही, फक्त आपला देहभाव गेला पाहिजे. हे काल आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला ह्या आत्मतत्वाचा पुढे विचार करायचा आहे. पुढं माऊली सांगतात शिवयोग शास्त्रातून, शिव हा परिचिन्न अंशांशी भावाने विभक्त होऊ शकत नाही. केवळ हे सांगण्याकरताच माऊली तदांशो जीवनामका हा असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. अंशो ना नाव्यपदेशात या सूत्राने जीव हा जड असल्याचाही उल्लेख आढळून येत आहे आणि तोही शिवागमातून. पण त्याच्या जडत्वाचे कारण फार मजेशीर दिलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आप्पा सांगू लागल्यात, शिवागमामध्ये काही भागात, शिवागमाचा उत्तर भाग म्हणजे शिवयोग शास्त्र आहे, पूर्व भागामध्ये वैदिकांनी इथही कर्मकांडाची भेसळ केलेली आहे. तर
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अविद्याजन्य अज्ञानामुळे तो परमार्थामध्ये मंदगती होतो, त्याच्या ठिकाणी जडत्व येते, तो मलत्रया विच्छिन्न होतो. आता 3 प्रकारचे मल कोणकोणते सांगता येतील का? आपण चर्चा करत पुढे जाऊ, समजून घेऊ. कोणकोणते 3 मल कोणी सांगाल का? ओम नमः शिवाय भाऊ, तुमचे चरणाला वंदन. मी सांगू का? हा सांगा, कोणी सांगा. आपण सगळी चर्चा करत आप्पाच्या चरणापाशी बसलेले आहोत. 3 पुढे मल जाय. आहेत. आनवमल, माह्यमल आणि कार्मिक मल. हे 3 मल आहेत. ओम नमः 3 शिवाय. मल आहेत. बरोबर आहे. मग आनवमल कशाला म्हणायचं? कोण सांगतय? ओम नमः शिवाय. हा सांगा. आनवमल म्हणजे अहंता, मी म्हणणं. आनवमल म्हणजे स्वतः विश्वव्यापक चैतन्य असून स्वतःला देहापुरतं मानून मी देह आहे समजणं आनवमल. आता मायामल कशाला म्हणायचं? माझं म्हणणं, ममता. ममता ममता. म्हणजे माझं, माझे देहादिक जे आहेत, कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, असं. हे मायामल. आणि पुढचा कोणता मल आहे? कार्मिक मल. कार्मिक मल कशाला म्हणायचं? ते जे आपण हे अहंता ममतामुळे जे कर्म घडतात आपल्या माध्यमातून, तर त्या कर्माजन्याला कार्मिक मल म्हणायचं. हे माझे माझे, माझ्या लोकाला सुख मिळालं पाहिजे, माझ्या लोकाला कुठली वस्तू आणून दिल तर आनंद मिळेल, असा विचार करून कामात काम करत असताना भ्रष्टाचार करणं, व्यवहारात लबाडी करणं आणि अशा माध्यमातून धन एकत्र करणं आणि त्याच्यातून होणारे बरे वाईट कर्म, ह्याच्यामुळं जीव बांधला जातो कर्मबंधनात. हे 3 मल आहेत. सगळं समजून घेत पुढे जायचं आपल्याला. हे मल म्हणजे कार्मिक कर्मजन्य, माह्य म्हणजे अज्ञानापासून जन्मलेले, आणि आनव म्हणजे अल्पज्ञत्व आल्यामुळे, सर्वज्ञ असून स्वतःला अल्पज्ञ समजल्यामुळं आनवमल आला. पुढं माऊली म्हणतात, आनवमलच जीवाला 5 प्रकारे वेढतो. या सगळ्या मलाचं कारण काय? आनवमल, मीपणा. आणि मीपणा सोडल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती नाही. मग आपला मीपणा जाता जात नाही. त्याच्यासाठी